ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सोसायटीतील पार्किंगवरून वाद, फ्लॅट घेतल्यानंतर गाडी कुठे उभे करायची? फ्लॅट खरेदी केल्यानंतर पार्किंगची जागा आपोआप नवीन मालकाच्या नावावर होत नाही, असा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सहकारी न्यायालयाने दिला। सोसायटीकडून स्वतंत्र पार्किंग वाटप न घेतल्यास भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात। नवीन किंवा जुना फ्लॅट खरेदी करताना पार्किंगची जागा आपल्या नावावर झाली आहे की नाही हे तपासले नाही तर मोठा फटका बसू शकतो। होय, कारण मुंबईतल्या एका प्रकरणामुळे सर्वांनाच धडा मिळाला। सांताक्रूज मधील एका गृहनिर्माण संस्थेत जुन्या मालकाकडून एका व्यक्तीने फ्लॅट खरेदी केला, पण त्यानंतर पार्किंगवरून वाद सुरू झाला। हा पार्किंगच्या जागेचा वाद थेट कोर्टात पोहोचला, पण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह अपिलेट कोर्टाने घर खरेदीदाराच्या विरोधात निकाल देत शेजारच्या बाजूने निर्णय दिला। मूळ मालकाला मिळालेली पार्किंगची जागा नवीन खरेदीदाराकडे आपोआप वर्ग होत नाही, असा महत्त्वाचा निर्णय सांगत कोर्टाने त्या खरेदीदाराची याचिका फेटाळून लावली। जुन्या मालकाचे पार्किंग थेट वापरल्यामुळे आणि सोसायटीकडून नवीन परवानगी न घेतल्यामुळे शेजाऱ्याने जबरदस्तीने आपली दुसरी गाडी पार्क केली, तरीही या खरेदीदारावर कायदेशीर दिलासा मिळू शकला नाही। गृहनिर्माण संस्थाच्या उपविधीनुसार जुना मालक पार्किंग विकू किंवा ट्रान्सफर करू शकत नाही, त्यामुळे सोसायटीमध्ये फ्लॅट घेणाऱ्या प्रत्येकासाठी हा कोर्टाचा निकाल मोठा धडा ठरत आहे। मुंबईतील सांताक्रूज येथील एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीत पार्किंगच्या वादाचं प्रकरण आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे। ढोलकिया दाम्पत्याने 2007 मध्ये या सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला। फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या मालकासाठी राखीव असलेली तीच पार्किंगची जागा वापरली। फ्लॅट खरेदी करताना पार्किंगची जागा आपोआप त्यांच्याकडे हस्तांतरित झाली असेल असा त्यांचा विश्वास होता, पण 2021 मध्ये एका शेजाऱ्याने आपली दुसरी गाडी त्याच जागी पार्क करायला सुरुवात केली। त्यानंतर ढोलकिया दाम्पत्याने सोसायटीकडे तक्रार केली आणि नंतर हे प्रकरण न्यायालयात नेले। महाराष्ट्र राज्य सहकारी न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, कारण कोर्टाने निकाल देताना सांगितलं की सोसायटीच्या आदर्श उपविधीनुसार पार्किंगची जागा ही फ्लॅट मालकाची खासगी मालमत्ता नाही, ती दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली जाऊ शकत नाही। पार्किंगच्या जागांचे वाटप करण्याचा अधिकार फक्त सोसायटीच्या व्यवस्थापन समितीकडे आहे। कोर्टाने यावेळी उपविधी 78 चा हवाला दिला। पूर्वीच्या फ्लॅट मालकाला पार्किंगचे हक्क नवीन खरेदीदाराकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार नाही, पण उपविधी 82 नुसार पार्किंग मिळवू इच्छिणाऱ्या नवीन फ्लॅट मालकाला सोसायटी अध्यक्षांकडे किंवा व्यवस्थापन समितीकडे स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल। 15 वर्षापासून कोणतीही हरकत न घेता तीच पार्किंगची जागा वापरत असल्याचा युक्तिवाद ढोलकिया दाम्पत्याने केला। यावेळी न्यायालयाने सांगितले, फक्त वर्षानुवर्ष पार्किंगची जागा वापरल्याने त्यावर कायदेशीर मालकी हक्क निर्माण होत नाही। दरम्यान ढोलकिया दाम्पत्यांना अधिकृत पार्किंग वाटप मिळाले नसल्यामुळे ते त्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करू शकले नाहीत। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज।